नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर आज पाहणार आहोत नमो शेतकरी आणि पीक विमा संदर्भात असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर 6व्या हप्त्यासंदर्भात आणि PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि भरपूर शेतकऱ्यांना एकच प्रश्न आहे की या विधानसभेच्या निवडणुकीचे नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी येणार आणि PM किसानचा कधी हप्ता येणार. आणि याचबरोबर काही शेतकऱ्यांना असा प्रश्न आलेला आहे की नमो शेतकरीचा हा PM किसानचा 6वा हप्ता आणि हे दोन्ही हप्ते खात्यामध्ये एकतर येणार का. आणि याचबरोबर बद्दल नमो शेतकरी योजना निधीमध्ये वाढ केली जाणार आहे आणि हे किती रुपये वाढ केलेली जाणार आहे आणि दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार आणि हे तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की पीक विमा आणि नमो शेतकरीचा हे सर्व प्रकारचे आज व्हिडिओ जाणून घेणार आहे. तर नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि शेती संबंधी असे नवीन व्हिडिओ येतात. तर जराही नवीन व्हिडिओ त्याला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,50,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. आणि हे PM किसानच्या 19व्या हप्त्यासाठी 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. आणि हे दोन्ही हप्ते PM किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकऱ्याचा 6वा हप्ता हे दोन्ही हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना स्टेटस चेक करायचा आहे आणि त्यांच्या यादीमध्ये नाव चेक करायचं आहे आणि स्टेटस चेक करायचं असेल तर PM किसानचा संकेतस्थळावर भेट द्यायचा आहे. आणि गावाची यादी असेल, तुमच्या नावावर यादी असेल, तुमचं पात्र असेल तर लँड रेकॉर्ड आणि आधार लिंक आणि KYC हे दोन्ही असेल तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येणार. आणि किंवा तिन्ही एक जर न असेल तर दोन्ही हप्ते येणार नाही. तशा पद्धतीने नवीन अपडेट आहे. तर शेतकऱ्या पुढचा मुद्दा आहे की नमो शेतकऱ्याच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे का. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या निवडणुकीला लागत आणि महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या या घोषणा केली. आणि नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये हे 3,000 रुपये हे वाढ होणार. आणि जे काही शेतकऱ्यांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6,000 रुपये भेटले आणि प्रत्येक हप्ते 2,000 रुपये आणि हे 6,000 रुपयेवरून 9,000 करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना 2,000 रुपये भेटत होते. आणि हे हप्ता 2,000 ऐवजी 3,000 रुपये हप्ता भेटणार आहे. आणि मंजुरी देणारा नमो शेतकरी महासामान्य योजना 6वा हप्ता आणि 3,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. आणि PM किसानचा 19वा हप्ता 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. आणि एकत्रित PM किसानचा 19वा आणि नमो शेतकरी 6वा हप्ता एकूण दोन्ही हप्त्याचे 5,000 रुपये लागतील. पात्र झालेले 90,50,000 शेतकऱ्यांचा असा जमा केली जाणार आहे. आणि तर आपण जर पाहायला गेलं तर आपण संपूर्ण परिस्थिती जर पाहिली गेली तर आपण PM किसान योजनेचे KYC केलेलं आहे, नमो शेतकरी KYC केलेलं नाही. आणि नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायला लागेल का याचं उत्तर आहे तर तुम्ही PM किसान जर KYC केली असेल तुम्हाला नमो शेतकऱ्याची योजना वेगळी KYC करायची नाही. आणि कारण की PM किसानचे लाभार्थी आणि नमो शेतकरी महासामान्य योजनेअंतर्गत तर हे त्यामुळे KYC करायला नाही. आणि त्याचबरोबर आधार लिंक बँक खात्याला अगोदर होतं, परंतु आता लिंक इनएक्टिव्ह दाखवत असेल तर बँक अकाउंटमध्ये बंद पडले असेल तर परंतु आता आधार लिंक बँक खाते नमो PM किसानचे येत नसतात. आणि आधार लिंक बँक जर बंद झाला असेल लवकरात लवकर तुमचं खातं चालू करून घ्या. किंवा या व्यतिरिक्त हे जर तुम्हाला जमत नसेल तर इंडियन पोस्ट बँकेचं हे खातं उघडून घ्या. आणि इंडियन पोस्ट बँकेचं हे खातं तुम्ही 24 तासामध्ये NPSमध्ये कनेक्ट होतं आणि त्यामुळे सर्वच अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी 6वा हप्ता आणि PM किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी 3,000 रुपये पण PM किसानचा 2,000 रुपये हप्ता आणि असे दोन्ही मिळून 5,000 रुपये अशी दोन शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे. आणि एकच मोठा प्रश्न आहे तर आपण जर पाहायला गेलं तर मग जमा कोणते याचं उत्तर आहे डिसेंबर महिन्याच्या जून महिन्याच्या 24-25 दिवसाला हे जमा होणार आहे. आणि हे देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते PM किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता एकूण राज्यातील 90,50,000 शेतकऱ्यांचं हे जून 25 तारखेमध्ये हे जमा होणार आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरकार स्थापन झाल्यावर आणि निर्णय विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या नमो शेतकरी आणि PM किसानच्या दोन्ही हप्त्याचा डिटेलमध्ये अपडेट आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि छोटंसं अपडेट हे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत धन्यवाद. जय महाराष्ट्र.